आणि सर्वसामान्य माणसासारखा आज जगण्याचा प्रयत्न करतोय, तर त्या माणसाचा असा त्रास होत असेल साहेब, त्या माणसाचं काय करावं सांग साहेब. निवेदन वगैरे दिले का पोलिसांना? साहेब सर्वांना दिलं, आम्ही सांगितलं सर्वांना दिलं, परंतु दिल्यानंतर आम्ही निवेदन दिलो साहेब. दिल्यानंतर साहेब काल आम्हाला नोटीस 9:30 वाजता नोटीस आली साहेब, आणि आमचा माणूस या ठिकाणी येत होता. आज या ठिकाणी मातंग समाजाच्या निवडणुकीमध्ये ह्या सर्व लोकांनी मला सहकार्य केलंय. सर्वांचे आभार मानण्यासाठी त्या ठिकाणी कचरू भाऊ सगळे येत होते, परंतु पोलीस प्रशासनाने या ठिकाणी मंगळूरच्या आसपास त्यांना आणून तुमचं आजच्यापासून तुम्ही या जिल्ह्यामध्ये या विभागामध्ये न फिरता म्हणून फिरू नका, तुम्हाला बंधनकारक आहे म्हणून त्यांना या ठिकाणी त्यांच्या गाडीमध्ये काढून इंदापूरच्या पुढे सोडण्यास साहेब त्यांनी सोडले साहेब. ही मोठी साहेब शोकांतिका साहेब. मला साहेब सांगायचं आहे की एखादी जर नोटीस आली तर त्या नोटीसला 24 तासाच्या आत उत्तर द्यायचं असतो, परंतु 24 तासाच्या आतमध्येच कथू सकट या सगळ्या मतदारसंघाच्या लोकांचा आभार व्यक्त करण्यासाठी आणि ऋण फेडण्यासाठी येत असताना त्या लोकांनी त्या ठिकाणी आणून त्या माणसाला आता न्यायालयात जाता येतं ना? नाही साहेब, आता आम्ही लोकशाही तुम्ही आहे ना साहेब, तुम्ही आहे, तुमच्या माध्यमातून आम्ही न्यायालयात जाऊ, आम्ही न्याय दरवेळी ठोठावू, त्याकडे आम्ही न्याय मागू, कशा पद्धतीने मागतो त्या पद्धतीने न्याय मागू. आता आम्ही येणाऱ्या काळामध्ये सोमवार मंगळवारी आम्ही वाट बघतो. ज्या ज्या लोकांविषयी शंका घ्या त्यांच्या विरोधात तुम्हाला न्यायालयात जायचं होतं ना, तुम्हाला 100% साहेब आम्ही गेलो साहेब, आम्ही सीपी साहेबांना आणि एसपी साहेबांना आम्ही त्यांच्यावर नावाची त्यांच्यावर तक्रार केली साहेब. ज्या लोकांनी आमच्यावरती या ठिकाणी षडयंत्र रचलाय आणि कचरू सकटला मारण्याचा डाव रचलाय, त्या सर्व लोकांची नाव घेऊन आम्ही या ठिकाणी एसपी साहेबांना पत्र दिलेलं असेल. त्यातून साहेब एसपी साहेब काम करतील, आपल्या माध्यमातून खरा न्याय भेटतो. आमच्या पद्धतीने तुम्ही